तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहे. राज ठाकरे हे शिवतीर्थावरून आता रवाना झालेले आहेत. हे थेट दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून पाहतोय. राज ठाकरे निघालेले आहेत. काही क्षणातच ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पोहोचतील. माध्यमांना खरं तर इशारा करताना राज ठाकरे आणि त्यानंतर आता काही क्षणातच राज ठाकरे हे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दाखल होतील आणि यावेळी यवनाच्या मेळाव्याला खरं तर विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे बोलू शकतात. मुंबई महानगरमध्ये पालिकेच्या भ्रष्टाचाराची एकही सुरस कथा सोडली नाही. आज आदित्य ठाकरे सगळीकडे सांगत फिरतात रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला झाला झाला. हो झाला, 100% झाला. पण तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा भ्रष्टाचार झाला नाही का? तेव्हा रोडची गेल्या 25 वर्षातली आपण यादी काढा. 6 मारवाडी कॉन्ट्रॅक्टर आहेत. मी पाहिजे तर नावही सांगू शकतो त्यांची. त्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही महापालिकेत रस्त्याची कामं मिळत नव्हती. मग ते मारवाडी 6 कॉन्ट्रॅक्टर, माझा प्रश्न आहे, शिवसेनेचे जावई होते का की त्यांनाच कामं मिळत होती? का कॉर्पोरेट कंपन्यांना कामं दिली नाहीत? का आमचा एखादा मराठी कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेत काम करू शकत नव्हता? का किती आमच्या मराठी मुलांना तुम्ही महानगरपालिकेतली कामं दिली, त्यांना सक्षम बनवलं? आज काय तर ते संजय राऊत म्हणाले की मनसे काय भाजपचा मित्र पक्ष आणि ते भाजपचीच त्यांचेच विचार मांडणार आहेत. अरे 2019 पर्यंत याच भारतीय जनता पक्षाची चड्डी संजय राऊत तुम्ही घालत होतात ना, तेव्हा ती चड्डी आवडत होती ना तुम्हाला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.